नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या घरामागील परसबागेविषयी माहिती घेऊया. आपण मागच्या वर्षी याच्यामध्ये विविध भाजीपाला, फळभाज्या वगैरे आपण याच्यात लावलेल्या. आपल्याला एक वर्ष बघा, मेचा शेवटचा आठवडा झाला तरी आपण आपल्या परसबागेमधील सर्व भाजीपाला आपण घरामध्ये वापरलेला आहे. आता आपल्याला पावसाळा चालू होईल 2-4 दिवसात, तर याच्यासाठी आपल्याला आता पूर्णपणे परसबागी स्वच्छ करून घ्यायच्या. याच्यात खूप रान वाढलेलं आहे, याच्यावर आपण तणनाशक वगैरे मारलेलं आहे, त्याच्यामुळे ते रान मेलं आहे. या बाजूला आपण जेवढं आपल्या हाताने किंवा खोऱ्याच्या साहाय्याने जेवढं आपल्याला रान काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न केला, पण रान खूप असल्यामुळे आणि दुर्वा वगैरे आहेत त्याची मूळ खूप गेल्यामुळे ते आपल्याला काढायला थोडीशी अडचण निर्माण होते, तरी आपण ते काढलेलं आहे. हे आमच्या माघाऱ्यांसाठी लावलेलं गुलाबाचं झाड. हे बघा, इथे मिरच्या आहेत. मिरच्याच्या झाडाला अजून मिरच्या आहेतच, तरी आता आपण ते काढून टाकायचं, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे याच्या तर विविध फळभाज्या वगैरे घ्यायला मदत होईल. फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, म्हणजे आपल्याला आपल्या घरातल्या घरात जो भाजीपाला लागतो तो हा सर्व आपण इथेच आपल्या लागवड करून आपल्याला घरात वापरता येईल. त्याच्यामुळे आपल्याला सर्व ऑर्गॅनिक पद्धतीचे रासायनिक खताचा वापर न करता सर्व आपल्याला भाजीपाला वगैरे आपल्याला खायला भेटेल. हे आपले चहाची पात वगैरे आता काका आलेलं आहे, ते पूर्णपणे आता आपल्याला नांगरायचं आहे, म्हणजे सर्व तण काढायचा. याचा वापर केल्यामुळे सर्व जमीन वगैरे सगळी भुसभुशीत होते. 2-3 दिवस उन्हात तापवल्यामुळे आतील सर्व मुळं वगैरे सगळे निघतात, ते निघायला सोपं जातं. याच्यासाठी हे आपण मागवलेलं आहे. आत्ता काका पण आहेत, ते आता पूर्णपणे काढलेलं आहे. या प्रकारे हे रान तयार झालेलं आहे. आता पुढील भाजीपालासाठी स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे. आता बघूया, पावसाळा सुरू झाल्यावरती आता आपण याच्यात विविध भाजीपाला लावूया. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो नक्कीच एकदा कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे असेच नवीन आम्ही व्हिडिओ आपणास आणण्याचा प्रयत्न करू. बाय.